नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्र, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास अथवा कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्र, आपल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये MPSC, UPSC, ग्रुप सी, ग्रुप बी, बँकिंग, अगदी शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत ऑफलाईन ऑनलाईन दोन्हीही पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं। विद्यार्थी मित्र, यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठी व्याकरण सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी निर्णायक विषय वगैरे आहे। त्यामध्ये 3 प्रकार तुम्हाला महत्त्वाचे सांगितले होते। एक होता वर्णविचार, दुसरा होता शब्द विचार आणि तिसरा प्रकार आहे वाक्य विचार। तर शब्द विचाराचा विचार करत असताना यापूर्वी आपण समानार्थी शब्द त्याचबरोबर अलंकारिक शब्द याचा विचार केलेला होता। परीक्षेला काय केलं जातं, एखादं समानार्थी शब्द दिला जातो, त्याला 4 पर्याय दिले जातात, योग्य पर्याय निवडा असा प्रश्न विचारला जातो। एखादा अलंकारिक शब्द दिला जातो, त्याचे 4 पर्याय दिले जातात, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता असा प्रश्न विचारला जातो। आणि त्यानंतर विचारलं जातं विरुद्धार्थी शब्द। आता विरुद्धार्थी शब्दावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात, तुम्हाला परीक्षेला एखादा शब्द दिला जाईल, उदाहरणार्थ शब्द दिला पुढारी। काय शब्द दिला? पुढारी। आणि पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। पौरात्य या शब्दाचा काय विरुद्धार्थी शब्द सांगा। उद्या समजा तुम्ही पोलीस आहात किंवा एखादे अधिकारी वगैरे आहात, गावचे लोक तुमच्याकडे आले आणि तुम्हाला म्हणायला लागले की साहेब, तुमच्या हस्ते ध्वजाचं अवरोहण करायचं आहे। काय करायचं आहे? अवरोहण करायचं आहे। शब्द पहा बरं का, काय करायचं आहे? अवरोहण करायचं आहे, अवरोहण। आणि मग तुम्हाला माहित पाहिजे अवरोहण म्हणजे काय। काय असू शकेल अवरोहण? ध्वज चढवायचा की उतरवायचा, नेमकं काय आहे? जर तुम्ही चढवायचा असं, बरोबर आहे की नाही? आता पहा, तुम्ही म्हटले चढवायचा, तुम्ही पांढरे शुभ्र कपडे घालणार, सकाळी सकाळी अगदी 6:45लाच तुम्ही ग्राउंडवरती जाणार आणि ध्वज मात्र दुसऱ्याच्याच हस्ते फडकवला जाणार। कारण का? तर तुम्हाला शब्दच माहीत नाही ना। अवरोहण याचा अर्थ उतरवणे। अवरोहण म्हणजे काय होतंय? उतरवणे। केव्हा उतरवतो आपण? 5 वाजता उतरवतो। आणि जर तुम्हाला माहित असेल अवरोहण म्हणजे उतरवणे आणि आरोहण म्हणजे चढवणे। आरोहण, आरोहण, ध्वजारोहण म्हणतो ना आपण, ध्वजारोहण। आता आरोहण म्हणजे काय होणे? चढवणे। आणि अवरोहण म्हणजे काय? उतरवणे। तर या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। ती गोष्ट त्याज्य आहे। त्याज्य म्हणजे काय करणं? टाकून देणं। आणि त्याच्या विरुद्ध पाहिजे असणारा शब्द काय आहे मग? ग्राह्य। काय शब्द आहे? ग्राह्य। याचा अर्थ असा की परीक्षेला यासारखे एक ना अनेक शब्द परीक्षेला विचारले जातात आणि या सर्व प्रश्नांची उत्तर येण्यासाठी आता आपण पाहतोय मराठी भाषेतील विरुद्धार्थी शब्द। काय पाहतोय? मराठी भाषेतील विरुद्धार्थी शब्द कोणते, म्हणजे कोणता शब्द त्याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे याचा आपण विचार करणार आहोत। हा विचार करत असताना मित्रहो, या ठिकाणी पहा, पहिला शब्द आहे अनुकूल। काय? अनुकूल आणि प्रतिकूल। अनुकूलच्या विरुद्ध काय आहे? प्रतिकूल परिस्थिती। आता तुम्हाला माहिती आहे की जगावरती काय आहे? महामारीचं संकट वगैरे आहे आणि संपूर्ण अर्थव्यवस्था असेल, शिक्षण असेल, समाजकारण, राजकारण सर्व काय झाले? प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणजे या अगोदरची परिस्थिती कशी होती? सर्व काही व्यवस्थित चाललं होतं। काय? अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा होत्या, त्या सगळ्यांच्याच पुरेपूर प्रमाणात किंबहुना भागवल्या जात होत्या। म्हणजे त्यावेळेस परिस्थिती कशी होती? अनुकूल होती। आणि आता मात्र परिस्थिती कशी आहे? प्रतिकूल आहे। म्हणजे आपण त्या गरजा पूर्ण करू शकत नाही। परीक्षेसाठी वातावरण कसं? पूर्वी कसं होतं? अनुकूल होतं। आता कसं आहे? प्रतिकूल आहे। आणि म्हणून परीक्षा काय केल्या? पुढे ढकललेल्या आहेत, पुढे लांबवलेल्या आहेत, पोस्टपोन केलेल्या आहेत। त्यानंतर दुसरा शब्द आहे अवखळ। काय? अवखळ। लहान मुलं कशी असतात? अवखळ असतात, चंचल असतात। पण त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? गंभीर। गंभीर म्हणजे ज्याला जसं संत, एखादा संत असतो, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई किंवा एखादा प्रौढ माणूस वगैरे असतो, हे कसे असतात? गंभीर। कसे आहेत? अवखळच्या विरुद्ध शब्द काय आहे? गंभीर। अनाथच्या विरुद्ध सनाथ। अनाथ का मतलब क्या होता है? अनाथ म्हणजे काय? ज्याला कोणीही नाही असा, म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण असं कोणीच नाही, कोणीतरी त्याचे काका म्हणा, मावशी म्हणा त्याचा सांभाळ वगैरे करते किंवा एखाद्या आश्रमामध्ये तो शिकतोय, म्हणजे तो कसा आहे? अनाथ।
अनाथ म्हणजे ज्याला कुणी नाही असा. त्याच्या विरुद्ध काय आहे? सनाथ. सनाथ म्हणजे ज्याला आई वडील भाऊ बहीण ज्याला आपण नातेगोते वगैरे म्हणतो ते असतात त्याला म्हटलं जातं सनाथ. पुढे काय आहे? अतिवृष्टी. अतिवृष्टीच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? अनावृष्टी. अतिवृष्टी म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडणे, याला काय म्हणायचं? अतिवृष्टी. आणि प्रमाणापेक्षा कमी पाऊस पडणं याला काय म्हणायचं? अनावृष्टी. म्हणजे अतिवर्षण आणि अवर्षण दोन्ही शब्द लक्षात घ्या बरं का. अतिवर्षण आणि याला काय म्हणायचं? अनावर्षण. अतिवर्षण अतिवृष्टीच्या विरुद्धार्थी शब्द आहे अनावृष्टी, अतिवर्षण, अवर्षण. पुढे काय आहे? अल्लड. अल्लड. अल्लड शब्द. अल्लडच्या विरुद्ध काय शब्द आहे? पोक्त. अल्लड म्हणजे कसा? बालिश. बालिश खेळकर. आणि पोक्त म्हणजे कसा? सारासार विचार करणारा, प्रौढ प्रवृत्तीचा अशा अर्थानं. आयातच्या विरुद्ध काय आहे? निर्यात. आळशीच्या विरुद्ध उद्योगी. सतत कोणत्या ना कोणत्या कामामध्ये तो गुंतलेला असतो, म्हणजे कधीही हात फिरे तेथे लक्ष्मी वसे असं जसं आपण म्हणतो. तर आळशीच्या विरुद्ध काय आहे? उद्योगी मनुष्य. आंधळ्याच्या विरुद्ध डोळस. आधीच्या विरुद्ध अंत. आधी. आधी म्हणजे कसं? सुरुवातीचा कालखंड. आणि अंत म्हणजे काय? शेवट. आशीर्वादच्या विरुद्ध शाप. यापूर्वी हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. आशीर्वाद या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. तर तुम्हाला काय म्हणायचं आहे? शाप म्हणायचं आहे. शाप म्हणायचं आहे. जसं आपण पाहतो की आईने मुलाला आशीर्वाद दिला. आशीर्वाद हा काय झाला? हे एक प्रकारचा वर झाला. आशीर्वाद वचन किंवा वर या अर्थाने वापरला जातो. आणि त्याच्या विरुद्ध काय आहे? शाप. तुम्ही काय करायचं मित्र? व्हिडिओ स्टॉप करायचा आहे. आणि व्हिडिओ स्टॉप केल्यानंतर याच्या हे 10 शब्द वगैरे आहे, परंतु या 10 शब्दापैकी तुम्हाला जो शब्द येत नाही, तुम्हाला असं वाटलं की आपल्याला हे माहीतच नाही बरं का. कोणतं माहीत नाही आहे? की आधीच्या विरुद्ध अंत माहीत नाही आहे, आशीर्वादच्या विरुद्ध शाप माहीत नाही आहे, आणि अवखलच्या विरुद्ध गंभीर शब्द माहीत नाही. आता 3 शब्द माहीत नाही ना, मग लगेच तुमच्या वहीमध्ये 3 शब्दांची तुम्ही नोंद करायची आहे. आणि वारंवार त्याचं वाचन वगैरे केल्यानंतर तो भाग तुमच्या लक्षात राहणार आहे. चला तर पुढे आपण पाहूया काय आहे ते. इहलोक. आता इहलोक. इहलोकला शब्द काय आहे? कशाला म्हणायचं? इहलोक. इहलोक म्हणजे मृत्यूलोक. आम्ही कोणत्या लोकांमध्ये आहोत? मृत्यूलोकामध्ये. ज्या अर्थी माणसाला जन्म आहे त्या अर्थी माणसाला मरण चुकलेलं नाही. 2 गोष्टी शाश्वत आहे, एक जन्म आणि दुसरं काय आहे? मरण. म्हणजे आपण जे राहतो याला म्हटलं जातं इहलोक, आणि दुसरं आहे परलोक. परलोक म्हणजे आपण म्हणतो की स्वर्गामध्ये देवांचा दरबार वगैरे असतो. इहलोकाच्या विरुद्ध काय आहे? परलोक. इलाजच्या विरुद्ध नाईलाज. उघड. त्याने उघड एखादी गोष्ट उघड उघड सांगितली. आणि गुप्त गोष्टी. आता उघडच्या विरुद्ध काय आहे? गुप्त. उताना. उतानाच्या विरुद्ध पालथा. हाही प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे. उताना आणि उतान्याच्या विरुद्ध काय आहे? पालथा. उदयच्या विरुद्ध अस्त. त्याच्यानंतर उन्नती अवनती. कठोरच्या विरुद्ध मृदू. आता कठोर म्हणजे तुम्हाला अग्निजन्य बेसाल्ट खडक कठोर वगैरे आहे. पाटीचा किंवा स्लेट आपण दगड वगैरे म्हणतो तो कसा आहे? मृदू वगैरे आहे. कर्णमधुर कानाला गोड वाटणारा. त्याच्या विरुद्ध काय आहे? कर्णकटू शब्द आहे. काय आहे? कर्णकटू. कर्णकटू म्हणजे की त्या ठिकाणी आपल्याला नको नकोसं वाटतं, किंवा आवाजाची जी काही तीव्रता आहे ती तीव्रता प्रमाणापेक्षा जास्त वगैरे वाटते. जसं एखादा डीजेचा आवाज वगैरे असतो, आपल्याला तिथं थांबूशी वाटत नाही, म्हणजे ते कर्णकटू आहे. आणि एखादं सुगम सुंदर संगीत वगैरे असेल, तर एखादा अभंग वगैरे असेल तर तो कर्णमधुर वगैरे असतो, आपल्याला ऐकू असं वाटतं, म्हणजे कर्णमधुरच्या विरुद्ध कर्णकटू. किमानच्या विरुद्ध कमाल. किमान म्हणजे कमीत कमी, आणि कमाल का मतलब क्या होता है? जास्त. तुम्ही बातम्या वगैरे ऐकता, बातम्यांच्या शेवटी सांगितलं होतं किमान तापमान आणि कमाल तापमान. खरेदीच्या विरुद्ध काय आहे? विक्री. मी तुम्हाला सांगितलंय की व्हिडिओ स्टॉप करायचा आहे. जे जे तुम्हाला येत नाही ते तुम्ही वहीवरती शब्द लिहून घ्यायचे आहेत. खोलच्या विरुद्ध उथळ. गमन आणि आगमन. गमन द्रव्यास हे गमन मार्ग यथा अवकाश अथवा नाश अथवा विनाश. गमन म्हणजे जाणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघून जाणे. आणि आगमन म्हणजे काय? येणे. ग्राह्य. ग्राह्य म्हणजे पाहिजे असणं, आणि त्याज्य म्हणजे टाकून देणं. हा शब्द यापूर्वी विचारलेला आहे, हाही तुम्ही लिहून घ्यायचा आहे. ग्राह्याच्या विरुद्ध त्याज्य. चढाईच्या विरुद्ध माघार. म्हणजे कोंडाण्यावर तानाजीने काय केली? चढाई केली, आणि सूर्याजी पिसाळ काय करत होता? माघार घेत होता. चोरच्या विरुद्ध साव. जयच्या विरुद्ध पराजय. जागृत शब्द काय आहे? जागृत. जागृत ज्वालामुखी. आणि दुसरा काय आहे? निद्रिस्त.
टंचाईच्या विरुद्ध विपुलता. सध्या भाज्यांची टंचाई आहे, परंतु प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन झालं तर आपण काय म्हणतो, त्याची विपुलता म्हणतो. तीव्रता विरुद्ध सौम्य. अपकारच्या विरुद्ध उपकार शब्द आहे, अपकारच्या विरुद्ध उपकार. अवघड हलके. अपंग सव्यंग. अपंग म्हणजे ज्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता आहे, मग तो पायाने असेल, डोळ्याने असेल, कानाने असेल, अपंग. आणि इथं काय आहे, सव्यंग म्हणजे सगळे व्यंग, म्हणजे सर्व जे काही इंद्रिय वगैरे आहे ती इंद्रिय चांगल्या परिस्थितीमध्ये काम वगैरे करत असतात, सव्यंग. अमृतच्या विरुद्ध विष. आघाडीच्या विरुद्ध पिछाडी. काय की 50 समजा तुमची पोलीस भरती सुरू झाली आणि पोलीस भरती सुरू झाल्यानंतर 500 विद्यार्थी धावतात. 500 विद्यार्थी धावत असताना 300 आघाडीवर आहेत, परंतु 200 कसे आहेत, पिछाडीवर आहेत. म्हणजे आघाडी म्हणजे पुढे आणि पिछाडी म्हणजे पाठीमागे. अध्ययन आणि अध्यापन. आता अध्ययन आम्ही काय करतो, आता मी तुमच्याशी बोलतोय, मी अध्यापन करतोय, परंतु तुम्ही शिकताय, म्हणजे तुम्ही काय करता, अध्ययन करता. अध्ययनच्या विरुद्ध अध्यापन. शिक्षक हे शिकवण्याचं काम करतात, म्हणजे अध्यापनाचं काम करतात, अध्यापनाचं. आणि विद्यार्थी हे काय करत असतात, ऐकण्याचं काम करत असतात, शिकण्याचं काम करत असतात, म्हणजे विद्यार्थी अध्ययन करत असतात, शिक्षक अध्यापन करत असतात. आसक्तीच्या विरुद्ध विरक्ती. अमावस्याच्या विरुद्ध पौर्णिमा. आदरच्या विरुद्ध अनादर. आस्तिकच्या विरुद्ध नास्तिक. आस्तिक म्हणजे देवाला मानणारा. काय, देवाला मानणारा. जो कोणी असतो तो आस्तिक असतो आणि देव धर्म न मानणारा जो असतो तो नास्तिक असतो. इष्टच्या विरुद्ध काय असतं, अनिष्ट. त्यानंतर इमानच्या विरुद्ध बेईमानी. उचितच्या विरुद्ध अनुचित. काय शब्द आहे, अनुचित असा शब्द आहे. उचितच्या विरुद्ध अनुचित शब्द आहे, अनुचित दुरुस्त करून घ्या. उत्तीर्णच्या विरुद्ध आणि उत्तीर्ण. उदारच्या विरुद्ध कृपान किंवा अनुदार. ओलाच्या विरुद्ध सुका. कठीण मऊ. कायदा बेकायदा. तो कायद्याला धरून वागतो आणि तो बेकायदा, कायद्याला धरून न वागणारा बेकायदा. कृत्रिम म्हणजे बनवलेला. कृत्रिम याचा अर्थ बनवलेला. आणि नैसर्गिक म्हणजे निसर्गदत्त उपलब्ध असलेला. कृत्रिमच्या विरुद्ध नैसर्गिक. उदाहरणार्थ कसं पहा, या ठिकाणी एखादा तलाव असेल, तलाव बरं का, तलाव कसा आहे हो, तलाव एखादं मुळातच पाणी साचलेला असतो, ज्याला आपण झील वगैरे म्हणतो, तो कसा आहे, नैसर्गिक आहे. परंतु धरण बांधलं, धरण कसं झालं, कृत्रिम वगैरे झालं. बरोबर आहे की नाही. समजा एखादं जंगल, ॲमेझॉनचं जंगल आहे, ॲमेझॉन विषुववृत्तीय हवामानाचा प्रदेश असेल, ॲमेझॉनचं जंगल वगैरे असेल, ते कसं आहे, नैसर्गिक आहे. परंतु आम्ही वृक्षारोपण वगैरे करतो, एखादा अभयारण्य बनवतो, म्हणजे ते काय झालं, मग आपण कृत्रिम पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या इच्छेनुसार ठराविक पद्धतीची रचना वगैरे करतो, याला म्हटलं जातं कृत्रिम पद्धत. खंडनच्या विरुद्ध मंडन. खंडन म्हणजे मी बोलतोय, मी काय करतोय, बोलतोय, पण बोलत असताना जर कोणी मला व्यत्यय वगैरे आणला तर माझ्या बोलण्याचं खंडन वगैरे झालं. आणि मंडन म्हणजे काय, मांडणी करणे, एखाद्या मुद्द्याची मांडणी करणे. मग खंडनच्या विरुद्ध मंडन. गुणच्या विरुद्ध अवगुण शब्द आहे. ग्रामीणच्या विरुद्ध नागरी. नागरी म्हणजे शहरामध्ये राहतो तो नागरी भाग झाला आणि खेड्यामध्ये राहणारे लोक कोणते झाले, ग्रामीण झाले. घाऊक. घाऊक म्हणजे मोठ्या प्रमाणावर होलसेल जे माल वगैरे विकतात त्यांना काय म्हणतात, घाऊक व्यापारी. आणि किरकोळ जे विकतात म्हणजे दुकानदार वगैरे असतात ते किरकोळ व्यापारी वगैरे असतात. चलच्या विरुद्ध अचल. चल आणि अचल, ज्याला आपण असं म्हणतो सजीव आणि निर्जीव, तशा पद्धतीने चल म्हणजे बदलणारी. आता ही पृथ्वी कशी आहे, अचल, कधीही स्थान बदलू शकत नाही. आम्ही कशा आहोत, चल आहोत. जमाच्या विरुद्ध खर्च. जहालवादी गटच्या विरुद्ध मवळवादी. टणकच्या विरुद्ध मऊ. तारकच्या विरुद्ध मारक. तारक म्हणजे तारणारा, संहार करणारा, आणि मारक म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या मार्गामध्ये विघ्न आणणारा. तिजेच्या विरुद्ध मंदी. दिनच्या विरुद्ध रजनी किंवा दिवसच्या विरुद्ध रात्र. देवच्या विरुद्ध दानव. सूरच्या विरुद्ध काय येईल, असुर. दोषी निर्दोषी. धूर्तच्या विरुद्ध भोळा. नीती अनीती. पवित्र अपवित्र. प्रसरण त्याच्या विरुद्ध काय आहे, अंकुचन आहे. प्रसरणच्या विरुद्ध अंकुचन. जसं आपण पहा की दुधापासून आपण काय करतो, लोणी बनवतो ना, म्हणजे ते काय आहे, अंकुचन आहे. परंतु लोण्यापासून आपण लोणी म्हणजे त्याचं तापवल्यानंतर प्रसरण, म्हणजे एखादं लोखंड वगैरे असतं, लोखंड प्रसरण पावतं आणि तेच जर थंड झाल्यावर ते काय होतं, अंकुचन. प्राचीन अर्वाचीन. प्राचीन संस्कृती आणि त्याच्यानंतर पूर्वीची, आणि अर्वाचीन म्हणजे अलीकडची. पौरात्य पूर्वेकडे राहणारे लोक आणि पाश्चिमात्य पश्चिमेकडे. हाही शब्द परीक्षेला विचारलेला आहे, पाहून घ्या.
पौरात्य म्हणजे पूर्वेकडील देशामध्ये राहणारे लोक आणि पाश्चिमात्य म्हणजे पश्चिमेकडे राहणारे लोक. बिंबच्या विरुद्ध प्रतिबिंब. आता बिंब आणि प्रतिबिंब, तुम्ही आरसा पाहता बरोबर आहे की नाही. आरसा आपण जे उभा आहोत हे काय आहे आपलं बिंब आणि आरशामध्ये आपली प्रतिकृती दिसते ते काय आहे प्रतिबिंब. सूर्य उगवतो किंवा उगवल्यानंतर सूर्याचे प्रकाश किरण पाण्यामध्ये पडतात ते काय झालं प्रतिबिंब. किंवा मावळताना काय होतं बिंब आणि प्रतिबिंब आपल्याला दिसत असतं. बरेच्या विरुद्ध वाईट, भरभराटच्या विरुद्ध रास काय आहे रास. रोगी निरोगी, लठ्ठ कृश. कृश म्हणजे कसा हाडकुळा सुदाम्यासारखा वगैरे. लांबच्या विरुद्ध आखूड, विकास रास. विसंगतच्या विरुद्ध सुसंगत, शुद्ध पक्षाच्या विरुद्ध कृष्ण पक्ष. आता लक्षात ठेवा बरं का, हाही प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. काय विचारले नीट पहा. शुद्ध पक्षाच्या विरुद्ध कृष्ण पक्ष कसं ते मी तुम्हाला समजून सांगतो पहा. या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की इथं काय आहे, समजा ही अमावस्या आहे. काय आहे अमावस्या आहे आणि ही काय आहे पौर्णिमा आहे. मग पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा प्रकाश काय होतो कलेकलेने कमी कमी होत जातो. आणि मग हा जो काही 15 दिवसाचा कालखंड वगैरे आहे या 15 दिवसाच्या कालखंडाला इथं म्हटलं जातं शुद्ध पक्ष. काय म्हटलं जातं हा शुद्ध पक्ष. शुद्ध पक्ष यालाच काय म्हटलं जातं, यालाच म्हटलं जातं काय शुक्ल पक्ष. आणि मग अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाश कलेकलेने कमी कमी होतोय तो याला म्हटलं जातं कृष्ण पक्ष. यालाच दुसरं नाव आहे वद्य पक्ष. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वद्य पक्षाच्या विरुद्ध शुद्ध पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या विरुद्ध शुक्ल पक्ष हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे काय आहे शकुनच्या विरुद्ध शकुन, शुभ शकुनच्या विरुद्ध अपशकुन, स्वासच्या विरुद्ध निस्वास, गरीबच्या विरुद्ध श्रीमंत. सकर्मक, सकर्मक म्हणजे माहिती आहे तुम्हाला की ज्याच्यामध्ये क्रिया कर्म आहे त्याला म्हणायचं सकर्मक. ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याला सकर्मक म्हणायचं आणि कर्म नसेल तर आकर्मक. बरोबर आहे की नाही. जसं मी म्हटलं मी पेरू खातो, माझी खाण्याची क्रिया कशावर घडली पेरूवर. मग पेरू काय झालं सकर्मक वाक्य झालं आणि मी खातो म्हटल्यानंतर ते काय झालं आक्रमक झालं. संकुचित व्यापक. संघटनच्या विरुद्ध विघटन. विघटन म्हणजे दुरावणे बाजूला जाणे. सज्जन दुर्जन. देशभक्त देशद्रोही. धिटाई भित्रेपणा. निष्काम सकाम. नीटनेटका नीटनेटका तो नीटनेटका राहतो. काही जण अस्ताव्यस्त राहतात म्हणजे गबाळ्या. प्रखरच्या विरुद्ध सौम्य. हाही परीक्षेला विचारलेला आहे. पुढारीच्या विरुद्ध काय अन्वयी. पुढारी काय करत असतात आदेश देत असतात असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे असं करा तसं करा आणि बाकीचे लोक राजा बोले आणि दल हले अशा पद्धतीने वागतात म्हणजे त्याचे अनुयायी असतात. पुरोगामीच्या विरुद्ध प्रतिगामी. पुरोगामीच्या विरुद्ध काय आहे प्रतिगामी. फिक्कट गडद. बलवान दुर्बल. भरतीच्या विरुद्ध ओठी. भाग्यवान. भाग्यवान तो पहिल्याच प्रयत्नात पास झाला भाग्यवान. आणि आपण काय म्हणतो भाग्यहीन त्याच्या नशिबात नव्हतं भाग्यहीन. मलूल टवटवीत. मलूल म्हणजे कसं मलूल म्हणजे निस्तेज आपण ज्याला म्हणतो ना निस्तेज चेहरा निस्तेज प्रवृत्ती तर ते मलूल वगैरे आहे. आणि प्रफुल्लित ज्यावेळेस असते त्याला काय म्हटलं जातं टवटवीत. मान अपमान. माहेर सासर. मित्राच्या विरुद्ध शत्रू. मूर्त जिवंत. मंजूलच्या विरुद्ध काय आहे कर्कश. योग्य अयोग्य. रडूच्या विरुद्ध हसू. रागीट शांत. राव रंक. राव म्हणजे राजा, रंक म्हणजे भिकारी. रंक म्हणजे भिकारी. रेखीव रेखीव चित्र. रेखीवच्या विरुद्ध ओबडधोबड. रोगच्या विरुद्ध उद्धार. लघुच्या विरुद्ध गुरु. आता लघु म्हणजे काय तर ज्या अक्षरांचा लघु म्हणजे लहान गुरु म्हणजे मोठा. माळ वगैरे तुम्ही पाहता की तुळशीच्या माळेमध्ये किंवा इतर कोणत्याही माळेमध्ये 108 मणी असतात. 108 मण्यांपैकी एक मोठा मणी असतो त्याला काय म्हणायचं गुरु आणि बाकीचे जे लहान असतात त्याला काय म्हणायचं लघु म्हणतात. लवकर सावकाश. लक्ष दुर्लक्ष. लौकिक दुर्लौकिक. काय शब्द आहे दुर्लौकिक. वियोग संयोग. वियोग म्हणजे एका ठिकाणाला सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून जाणे आणि संयोग म्हणजे एकत्र येणे. आलं लक्षात. त्यानंतर सज्ञान अज्ञान. समच्या विरुद्ध विषम. सन्मार्ग कुमार्ग. सन्मार्ग कुमार्ग. समंजस असमंजस. सशक्त अशक्त. साकार साकार म्हणजे आकार देणारा आणि त्याला दुसरा आहे निराकार. निराकार म्हणजे परमेश्वर कसा आहे सगुण निर्गुण निराकार वगैरे आहे. साम्याच्या विरुद्ध भेद. सार्थ निरर्थ. सुकरच्या विरुद्ध काय आहे दुष्कर. सुख दुःख. सुंदरच्या विरुद्ध कुरूप.
सुपीकच्या विरुद्ध काय आहे? नापीक. सुबोध, दुर्बोध शब्द आहे. दुर्बोध म्हणजे ज्याच्यातून कोणताही बोध होत नाही किंवा वाईट गोष्टींचा बोध होतो त्याला दुर्बोध आणि चांगल्या गोष्टींचा बोध होतो सुबोध. सुरस, निरस. सुरेल जे ऐकायला बरं वाटतं, ज्याच्यामध्ये रस आहे, गुढी आहे, ते सुरेल. आणि दुसरं काय असतं? बेसूर. सुलक्षणे चांगली लक्षणे असणारी स्त्री आणि कुलक्षणे वाईट लक्षणे असल्याने. समज, गैरसमज. सहकार, असहकार. संतोषच्या विरुद्ध असंतोष. संतोष म्हणजे आनंद. समता, विषमता. स्वातंत्र्य, पारतंत्र्य शब्द आहे. कोणता शब्द आहे? पारतंत्र्य. पारतंत्र्य शब्द आहे. सकाळच्या विरुद्ध संध्याकाळ. सोय, गैरसोय. स्तुती, निंदा. सुकीय, परकीय. स्वर्ग, नरक. हर्ष, खेद. हारच्या विरुद्ध जीत आणि सदाचारच्या विरुद्ध काय आहे? दुराचार. सदन, निर्धन म्हणजे ज्याच्याजवळ धन आहे तो काय झाला? सधन. आणि ज्याच्याजवळ सत्ता, संपत्ती, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी नाही तो झाला निर्धन. सदय म्हणजे ज्याच्याकडे काय आहे की भावना, म्हणजे दुसऱ्याला दुःख झालं तर यालाही दुःख होतं, म्हणजे स्वतःच्या सुखामध्ये इतरांना वाटेकरी करून घेणारा आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होणारा, याला म्हणायचं सदय. आणि दुसरा निर्दय, ज्याला कोणाची दयामाया नाही असा. सरळ, वक्र. साधार, ज्याला आधार आहे असा साधार. आणि जो निराधार म्हणजे ज्याला आधार नाही असा निराधार. सावध, बेसावध. साक्षर, निरक्षर. सुरुवात, शेवट. स्वस्त, महाग. ज्ञान, अज्ञान. क्षणिक आणि चिरकाल. क्षणिक, चिरकाल. तर अशा पद्धतीने मित्र हो, या ठिकाणी अतिशय सोपं वगैरे आहे. वारंवार एखाद्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर परीक्षेला मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस हा व्हिडिओ तुम्ही पाहता त्यावेळेस व्हिडिओ समजा पहिलं पेज आहे, मी बोलतोय, तुम्ही स्टॉप करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे शब्द येत नाही ते वहीवरती उतरवून लिहून घ्यायचे आहेत आणि स्वतःसाठी फावला वेळ काढून त्या रिकाम्या वेळेमध्ये ते शब्द वारंवार तुम्हाला काय करायचे? वाचायचे आहेत. निश्चितपणे समानार्थी शब्दावर 1 मार्काचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दावर 1 मार्काचा प्रश्न, अलंकारिक शब्दावर 1 मार्काचा प्रश्न, म्हणीवरती 1 मार्क, त्याचबरोबर वाक्प्रचारावरती 1 मार्क, अशा पद्धतीने 25 गुण आहे. परंतु 25 घटकावरती 25 गुण तुम्हाला 1-1 मार्क जमा करायचा आहे. अभ्यास करत राहा. काही अडचणी असल्यास विचारत जा. धन्यवाद मित्र.